काल उबाटा गटाचे एका छकुलीचं पत्र मी एका समाज माध्यमाच्या माध्यमातून ऐकलं. या बाईला सातत्यानं मी किती शायनी ह्या दाखवण्याचा समूह आवडत नाही. म्हणे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आणि पत्रात असं सांगितलं की मोदी साहेब तुमच्या भक्तांना सावरा. तुम्हाला असं वाटतं का? तुम्हाला तसं वाटतं का? आता या छकुलीला काय सांगावं? पत्र लिहायची आपली अवकात आहे का? या अखंडप्राय या एवढ्या मोठ्या राष्ट्राच्या प्रमुखाला पत्र लिहिण्याची आपली अवकात आहे का? आपण कोण आहात? वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात का कनिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात? आपली पक्षातली लायकी काय? आपण कोण? आपल्याला कोण विचारतं? याचा आपल्याला थोडाही म्हणजे विसर पडत नाही का? किंवा आपल्याला कळत नाही का की आपण काय केलं पाहिजे? चैत्यभूमी असू दे, दीक्षाभूमी असू दे, ही राष्ट्रीय संपत्ती आहे. इथं या देशाची महत्वाची मंडळी, या देशामध्ये महत्वाच्या पदावर असणारी मंडळी ही त्यांना ज्या ज्या प्रोग्राममध्ये ज्या ज्या परिस्थितीमध्ये जातात ते तिथं भेट देतात. त्याच्यामध्ये काही फारसं वाईट वाटण्याचं कारण नाही. पण या छकुलीला थोडं वाईट वाटलं आणि त्या माध्यमातून मोदी साहेबांवर टीका टिप्पणी करण्याचा मोह या छकुलीला आवडला नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला पत्र लिहायचं असेल तर आपण वडिलांना पत्र लिहावं की प्रिय पप्पा, आतापर्यंत मी तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव सांगू शकले नाही. किंवा पत्र लिहायचं असेल तर आपल्या आईला पत्र लिहावं, प्रिय मम्मी, मी माझ्या पप्पाचं नाव सांगू शकले नाही महाराष्ट्राला. किंवा पत्र लिहायचं असेल तर आपल्या जोडीच्या साथीदाराला लिहावं की मी आपलं नाव सांगू शकले नाही म्हणून. अहो, तुमची अवकात आहे का आदरणीय मोदी साहेबांना पत्र लिहायचं आणि काही वाटेल ते बरगळायचं आणि मी किती शायनी दाखवायचं? ह्या बाईला मी किती शायनी आहे ही सांगण्याचा मोहच आवडत नाही. त्याच्यामध्ये हिची किती गेली आणि किती राहिली हे पण तिला कळत नाही.